रोज रोज मुलांच्या टिफिनला काय बरं द्यावे हा प्रत्येक घरातील प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. त्यासाठीच आजची ही अगदी साधी सोपी आणि कोणताही तामझाम न करता, कोणतंही कटिंग चॉपिंग न करता अगदी संपूर्ण कुटुंबाच्या पोटभरीचा हा पदार्थ घेऊन आलेली आहे. आणि हा मुलांना तर अतिशय आवडणारा पदार्थ आहे. कोणतेही मसाले जास्त नाही, तामझाम नाही. अगदी सकाळच्या घाई गडबडीत पटकन होणारी ही रेसिपी आहे. तर आपणा सर्वांस एक विनंती आहे की आपण रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करायला विसरू नका. कारण कोणताही व्हिडिओ काढताना अतिशय मेहनत लागते. आणि इथे आपण आता ब्रेड घेतलेला आहे. शक्यतो ब्राऊन ब्रेड घ्या. म्हणजे आणि तुमच्याकडे शिल्लक असलेला ब्रेड असला तरी सुद्धा चालेल. याच्या आपण सर्व कडा अशा काढून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला माहीतच आहे मुलांना ब्रेड हा पदार्थ किती आवडतो. मग रोज रोज सँडविच करण्यापेक्षा हा असा अगदी साधा सिंपल पदार्थ करा. पटकन होतो आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचा नाश्ता याच्यामध्ये होतो. तर आता पूर्ण सर्व ब्रेडच्या कडा काढून घेतलेल्या आहेत. याचे आता असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत. छोटे-छोटे तुकडे करा आणि त्यामध्ये मी इथे दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ताक असेल तर ताक घ्या आणि ताकामध्ये हे असं छान भिजवून ठेवा. एक थोडा वेळ असं पूर्ण म्हणजे त्या ब्रेडमध्ये जे दही घेतोय ना, ते अगदी छान असं मिक्स झालं पाहिजे. तर हे घ्या. ताक असेल तर ताक पटकन मिक्स होईल. तर हे अगदी असं थोडंसं स्मॅश करून ना, आपल्याला हे थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे. 5 मिनिटं भिजत ठेवल्यानंतर परत एकदा हे सर्व असं छान हलवून घ्यायचं आहे. आणि पहा आता आपला हा ब्रेड ह्या दह्यामध्ये छान भिजलेला आहे. तर इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे किंवा सुजी. तर ती आपल्याला छान अशी याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हे खूप जास्त पातळ वगैरे करायचं नाहीये. थोडं-थोडं पाणी घालतच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. पहा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. ही आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी. आणि आता आपण रवा घातलाय ना, तर तो थोडा भिजण्यासाठी ठेवा. एक 5 ते 10 मिनिटं ठेवला तर छानच मग आपला रवा छान असा फुलला जातो. आता पाहू शकता रवा आणि ब्रेड किती छान भिजलेला आहे. आपला रवा अगदी म्हणजे एकदम छान स्मूथ असं आपण कणिक मळतो तसं झालेलं आहे. आता इथे 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि मुलांना आवडतात ना म्हणून चिली फ्लेक्स घालायचे. मिरची घातली तरी चालेल, पण चिली फ्लेक्सनी छान दिसतं. हां आणि तुम्हाला जर हवं असेल तर इथे एक अर्धा चमचा इनो किंवा सोडा घाला. त्यामुळे काय होईल तुमचा नाश्ता हा पदार्थ एकदम लुसलुशीत आणि एकदम जाळीदार होण्यास मदत होईल. मी घातलेला नाहीये, तरी पण तुम्हाला हवा तर तुम्ही घालू शकता. त्यामुळे पदार्थ अतिशय छान होईल. तर हे थोडंसं तेल लावून आपल्याला अगदी आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय आणि आपल्याला हे अगदी छोटे-छोटे असे गोळे करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम असे बटाट्याच्या आकाराचे एवढेसे गोळे करून आपल्याला हे फक्त एवढं एकदम साधं सिंपल आहे. काहीच करायचं नाहीये. अगदी पटकन होणारा हा पदार्थ आहे. तुम्ही पाहू शकता अगदी किती वेळात हा झाला. आपण यामध्ये कोणतेही मसाले वापरले नाहीत, कोणतेही भाज्या घातलेल्या नाहीयेत. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता, पण तेवढी काही गरज नाहीये. तुम्हाला हवा तर असाही ओव्हल शेपही करू शकता. म्हणजे आपण शेंगोळे वगैरे करतो त्या टाईपचे करूनही थोडंसं वेगळं म्हणून तुम्ही मुलांना देऊ शकता. जसा आकार हवा तसा तुम्ही करून घ्यायचा आणि अगदी तुमचं सकाळचं मुलांचं आवरत-आवरत हा पटकन नाश्ता होणार आहे आणि अजिबात तेल जास्त नाहीये, मसाले नाही आहेत. आणि आता इथे मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. त्यामध्ये आपण हे जे सर्व केलेले ब्रेडचे जे शेप्स होते ना, ते सगळे आपल्याला उकळत ठेवायचे. एक 10 मिनिटात पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. खूप छानही फुललेले आहेत. आपण सोडा वगैरे काहीही न घालता ते छान झालेले आहेत. छान फुलतात असे. पाहू शकता एवढे सॉफ्ट झालेले आहेत. तुम्ही सोडा घातला तर अजून सॉफ्ट होतील, अजून छान होतील, मुलांना अजून आवडतील. आता हे सर्व 2 ते 3 बॅच होतात एवढ्यामध्ये. तर हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही असंही खाऊ शकता किंवा मग एक छोटंसं थोडंसं 1 चमचा तेल टाकून अगदी काही जास्त टाकायचं नाहीये. याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकलेली आहे. हवा तर कढीपत्ता टाकू शकता तुम्ही आणि 1 चमचा तीळ टाकलेले आहेत. बाकी काहीच टाकायचं नाहीये आणि ह्याला आपण थोडासा असा तडका देऊन घ्यायचा आहे. याच्यामुळे मग ह्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते. अतिशय चटपटीत असा हा नाश्ता होतो आणि इथे पुढे 1 चमचा मी सांबार मसाला टाकलेला आहे. त्याच्यामुळे याची चव अतिशय सुंदर होते आणि हा कोणालाही सहज जमेल, कोणालाही आवडेल असा हा पदार्थ.
आता इथे फक्त आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आशा करते, की हा ब्रेडचा पदार्थ तुम्हाला तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुमच्या इव्हनिंग स्नॅक्ससाठी, सकाळच्या पोटभरीच्या नाश्त्यासाठी आवडला असेल. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलवर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.